वाव, हा बघा आपला खरवस किती मस्त तयार झालाय। ह्याचा रंग टेक्स्चर खूप छान आहेच, त्याचप्रमाणे टेस्टला सुद्धा अप्रतिम आहे। ह्या खरवसाचं विशेष म्हणजे हा कुठल्याही गाईच्या दुधापासून किंवा म्हशीच्या दुधापासून बनवला नाहीये, तर हा फक्त नारळाच्या दुधापासून बनवलाय। चला तर लगेच या रेसिपीचा सिक्रेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळाचं खोबरं 2 कप एवढं घेऊयात। खरवस बनवण्यासाठी ओला नारळच वापरायचा आहे, कारण ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात दूध निघेल। सुक्या खोबऱ्यामधून दूध निघणार नाही। नारळ किसून फक्त पांढरा खोबऱ्याचा भाग घ्यायचा आहे। खोबऱ्याचा वरची काळी लेयर घ्यायची नाहीये। काळी लेयर आली तर खरवस पांढऱ्या रंगाचा होणार नाही। सोप्या पद्धतीने नारळातून खोबरं कसं वेगळं करायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलाय आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच, त्याचसोबत आय बटनवरती सुद्धा दिली आहे। आता ह्यामध्ये 1.5 कप एवढं पाणी घालूयात आणि स्मूथ पेस्ट सारखं वाटून घेऊयात, जेणेकरून ह्यामधून दूध इझिली निघेल। हे बघा मी छान याची पेस्ट तयार करून घेतली आहे। ही बघा याची याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। जसं आपण चटणी किंवा वाटण वाटतो तशीच अगदी बारीक वाटून घेतलंय। आता हे गाळून घेऊयात, म्हणजे दूध आणि खोबरं वेगळं होईल। नारळाचं दूध गाळण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलंय आणि त्यावर गाळण ठेवली आहे। त्यामध्ये वाटलेलं खोबरं घेऊयात आणि भांड्याला थोडं खोबरं लागलंय त्यामध्ये पाणी घालून ते पाणी ऍड केलं। आता चमच्याने प्रेस करून ह्यामधलं पाणी म्हणजे नारळाचं दूध आहे ते गाळून घेऊयात। ज्या चाळणीने पीठ चाळतो ती चाळण घेतली तरीही चालेल, किंवा हाताने पिळून नंतर रस गाळून घेतला तर तसंही चालेल। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त नारळाचा रस म्हणजे दूध घ्यायचं आहे, खोबरं घ्यायचं नाहीये। हे बघा सगळा रस काढून घेतलाय आणि चाळणीमध्ये फक्त खोबरं शिल्लक राहिले। हे बघा एकदम सुकं खोबरं शिल्लक राहिलंय आणि रस पूर्णपणे वेगळा झालाय। हे खोबरं शिल्लक राहिले त्याचे आपण लाडू बनवू शकतो। ते कसे बनवायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, वरती आय बटन वरती लिंक दिली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्या रेसिपीची लिंक दिली आहे। ह्या खोबऱ्याचा चटणीमध्ये किंवा वाटणामध्ये सुद्धा वापर करू शकतो, किंवा मिठाईमध्ये तसेच गोड पदार्थांमध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणून ह्याचा आपण वापर करू शकतो। आता हा रस निघालाय म्हणजे नारळाचं जे दूध निघालंय त्याचा आपण खरवस बनवणार आहोत। त्यासाठी एका वाटीमध्ये पाव कप एवढं कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि त्याच मापाने कप भरून नारळाचं दूध जे आपण काढून घेतलंय ते घेऊयात। आता हे ढवळून याची स्लरी बनवून घेऊयात। ढवळून घेताना व्यवस्थित ढवळायचं, गट्टे राहता नाहीत। व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं पाहिजे। हे बघा मिश्रण बनवून घेतलंय। आता पुढची स्टेप बघूयात। आता जे दूध गाळून घेतलंय ते गॅसवरती ठेवून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे। त्यापूर्वी ह्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घ्यायची आहे। नारळ चवीला थोडा गोड असतो, त्यामुळे साखर मी अर्धा कप एवढीच घेतली आहे। आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता या दुधाला मीडियम फ्लेम वरती ठेवून उकळी काढून घेऊयात। जशी गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाला उकळी येते त्याचप्रमाणे ह्या दुधाला सुद्धा उकळी येते। ही बघा अगदी 2-3 मिनिटातच दुधाला उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि जे कॉर्नफ्लोअर आपण मिक्स करून घेतलंय ते ह्यामध्ये ऍड करूयात। कॉर्नफ्लोअरचं मिश्रण ऍड करताना एका हाताने चमच्याने ढवळून दुसऱ्या हाताने मिश्रण दुधामध्ये ओतायचं। जर असं केलं नाही तर कॉर्नफ्लोअर तळाला जाऊन बसतं किंवा मिश्रणाचे गट्टे होऊ शकतात। कॉर्नफ्लोअरचं मिश्रण ओतून झाल्यावरती सुद्धा हे सतत ढवळून दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटातच मिश्रण घट्ट झालंय। हे एवढंच घट्ट करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। इथे केकचा टीन घेतलाय, त्याला तुपाने ग्रीस केलंय। तूप किंवा डालड्याने ग्रीस करायचा, तेलाने ग्रीस करायचा नाहीये। या भांड्याऐवजी तुम्ही एखादा प्लास्टिकचा डबा किंवा कुकरचा डबा घेतला तरीही चालेल। सगळं मिश्रण ह्यामध्ये ओतून घेऊयात। मिश्रण ओतून झाल्यावरती थोडं टॅप करूयात, म्हणजे वरून लेवल प्लेन होईल। यावरती आता थोडीशी वेलची पावडर टाकूयात, किंवा गार्निशिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूटचा सुद्धा इथे वापर करू शकता। हे आपल्याला थोडं थंड करून फ्रीजमध्ये 2 तास एवढं ठेवायचं आहे, म्हणजे खरवस चांगला सेट होईल। 2 तासाने डबा फ्रीजमधून काढलाय। हे बघा मस्त सेट झालाय। हा प्लेटमध्ये काढून घेऊयात। हा एवढा इझिली निघतो की याच्या साईड सुद्धा लूज करायची गरज लागत नाही। प्लेट वरती ठेवून डिमोल्ड करून घेऊयात। हे बघा खूप छान तयार झालाय आणि मस्त डिमोल्ड पण झालाय। याचे पीसेस कट करून घेऊयात। गाईच्या किंवा दुधाच्या खरवसाप्रमाणे नारळाच्या दुधाचा हा खरवस खूपच टेस्टी लागतो। या आधी कधी बनवला नसेल तर नक्की करून बघा रेसिपी। मी ते चौकोनी पीसेस कट करून घेते। एक पीस मी जवळून दाखवते। हे बघा खूपच छान दिसतोय।
खरवस एवढा टेस्टी लागतो की केल्या केल्या अगदी लगेच खाऊन संपतो। नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील।